प्रश्न क्रमांक पहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? पर्याय आहेत: 1. दापोली, 2. सातारा, 3. मुंबई, 4. महू, मध्य प्रदेश. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महू, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक दुसरा. भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय आहेत: 1. मालोजी, 2. यशवंत, 3. रामजी, 4. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रामजी. प्रश्न क्रमांक तिसरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? पर्याय 1. राधाबाई, 2. रमाबाई, 3. भीमाबाई, 4. सावित्रीबाई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भीमाबाई. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? पर्याय आहेत: 1. 14 एप्रिल 1830, 2. 6 डिसेंबर 1956, 3. 14 एप्रिल 1891, 4. 10 जानेवारी 1850. मित्रांनो, उत्तर येत असल्यास कमेंट करा, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14 एप्रिल 1891 रोजी. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी ब्रिटिश सैन्यात कोणत्या पदावर होते? पर्याय आहेत: 1. सुभेदार, 2. मेजर, 3. हवालदार, 4. शिपाई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सुभेदार या पदावर. प्रश्न क्रमांक 6. भीमराव रामजी आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले? पर्याय आहेत: 1. मुंबई, 2. रत्नागिरी, 3. कोल्हापूर, 4. सातारा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सातारा. 4थी पर्यंत सातारा येथे शिक्षण. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिकची परीक्षा कोठे उत्तीर्ण केली? पर्याय आहेत: 1. मुंबई इल्फन्स्टन, 2. पुणे, 3. कोल्हापूर, 4. सातारा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुंबई इल्फन्स्टन हायस्कूल. प्रश्न क्रमांक 8. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध चरित्र ग्रंथ कोणी दिला? पर्याय आहेत: 1. शाहू महाराजांनी, 2. रामजींनी, 3. गाडगेबाबांनी, 4. केळुस्कर गुरुजींनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केळुस्कर गुरुजींनी. प्रश्न क्रमांक 9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह कधी झाला? पर्याय आहेत: 1. 4 एप्रिल 1900, 2. 14 एप्रिल 1902, 3. 4 एप्रिल 1906, पर्याय क्रमांक 4. 12 जानेवारी 1915. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 4 एप्रिल 1906 रोजी. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय आहेत: 1. कविता, 2. लता, 3. रमा, 4. यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रमाबाई. प्रश्न क्रमांक 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते होते? पर्याय आहेत: 1. दापोली, 2. मंडणगड, 3. आंबडवे, 4. रत्नागिरी. मित्रांनो, उत्तर येत असल्यास कमेंट करा, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंब डवे. प्रश्न क्रमांक 12. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यास कोणी शिष्यवृत्ती दिली? पर्याय आहेत 1. इंग्रजांनी, 2. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी, 3. छत्रपती शाहू महाराज यांनी, 4. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी. प्रश्न क्रमांक 13. 1913 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी MA PhD साठी बाबासाहेब आंबेडकर कोठे गेले होते? पर्याय आहेत 1. लंडनला, 2. अमेरिकेला, 3. जर्मनीला, 4. जपानला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले होते. प्रश्न क्रमांक 14. 1917ला PhD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केली? पर्याय आहेत 1. कोलंबिया, पर्याय क्रमांक 2 एल्फिन्स्टन, पर्याय क्रमांक 3 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पर्याय क्रमांक 4 कोलकाता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलंबिया विद्यापीठातून. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर ही पदवी कोणत्या देशात केली? पर्याय आहेत 1. अमेरिका, 2. लंडन, 3. फ्रान्स, 4. इटली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लंडन या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1916 मध्ये MSc साठी कोठे प्रवेश घेतला? पर्याय आहेत 1. न्यूयॉर्क, 2. कोलंबिया विद्यापीठ, 3. जर्मनी, 4. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. प्रश्न क्रमांक 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात 1917ला आल्यावर कोठे काही काळ नोकरी केली? पर्याय आहेत 1. मुंबई, 2. नागपूर, 3. कोल्हापूर, 4. बडोदा संस्थान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बडोदा संस्थानमध्ये. प्रश्न क्रमांक 18. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्राचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 आनंदराव, पर्याय क्रमांक 2 मुकुंदराव, पर्याय क्रमांक 3 यशवंत, पर्याय क्रमांक 4 सिद्धार्थ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यशवंत. प्रश्न क्रमांक 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक कोणाच्या सहकार्यातून सुरू केले? पर्याय क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज, पर्याय क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड, पर्याय क्रमांक 3 जनतेच्या, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजर्षी शाहू महाराज यांच्या आर्थिक सहकार्यातून. प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळी सत्याग्रह आंदोलन केव्हा केले? पर्याय आहेत 1 21 डिसेंबर 1930, पर्याय 2 25 मार्च 1928, पर्याय 3 2 डिसेंबर 1935, पर्याय क्रमांक 4 20 मार्च 1927. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 20 मार्च 1927 रोजी. प्रश्न क्रमांक 21. अस्पृश्यांचे प्रश्न तिन्ही गोलमेज परिषदांत कोणी मांडले? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 महर्षी वी रा शिंदे, पर्याय क्रमांक 3 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. प्रश्न क्रमांक 22 दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत 1 दादाभाई नौरोजी, 2 अमर्त्य सेन, 3 मौलाना आझाद, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला? पर्याय आहेत 1957 साली, नंबर 2 1956 साली, पर्याय क्रमांक 3 1950 साली, पर्याय क्रमांक 4 1935 साली. उत्तर आहे 1957 साली. मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे हा. प्रश्न क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय आहेत 1 कविता, 2 सविता, 3 मंजुळा, 4 तुळसा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सविता. प्रश्न क्रमांक 25 स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? पर्याय आहेत 1 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. प्रश्न क्रमांक 26 भारतीय संविधान लिहिण्यास किती कालावधी लागला? पर्याय क्रमांक 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, पर्याय क्रमांक 2 वर्ष 5 महिने 13 दिवस, पर्याय क्रमांक 3 वर्ष 12 महिने 15 दिवस, पर्याय क्रमांक 4 1 वर्ष 3 महिने 17 दिवस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. प्रश्न क्रमांक 27 भारतीय संविधान केव्हा लागू अंमलात झाले? पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 3 15 जानेवारी 1949, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950 पासून. प्रश्न क्रमांक 28 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? पर्याय आहेत 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 पुणे, 4 नागपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 29 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले? पर्याय आहेत 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 पुणे, 4 नागपूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली येथे. शेवटचा प्रश्न क्रमांक 30 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना भारतरत्न केव्हा देण्यात आला? पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1990, पर्याय क्रमांक 4 2000 साली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1990 साली देण्यात आला. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.